तर ओके मित्रांनो, तर आता तुम्ही फोटो बघितला असेल तो अगदी सोपा एडिट करणं, आणि जे काही आपलं चॅनलवरती तुम्ही नवे आले असेल तर सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं. आणि आपल्या चॅनलवरती असेच बॅनर आपण दररोज सोडून उद्यापासून, तर भाऊंनो सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं. आणि जे काही तुम्हाला बड्डे वगैरे किंवा कायचं पण बॅनर हवं असेल तर आपल्याला फक्त एक कमेंट करून टाकायचे. आणि असं बॅनर बनवण्यासाठी काही नाही करायचं, माहिती आहे काय करायचं, आपल्याला फक्त 2 ॲपची गरज लागेल. तुम्हाला सांगून देतो, फक्त 2 ॲपची गरज लागेल. तर अशा प्रकारे प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर भाऊंनो इथं फोटो रूम ॲप अशा प्रकारे लिहून टाकायचं आहे. अशा प्रकारे फोटो रूम ॲप लिंक टाकल्यानंतर भाऊंनो हे बघू शकते की मी पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर भाऊंनो थोडा अशा प्रकारे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. तुम्हाला लॉग इन वगैरेचं येत असेल तर तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. इथं स्टार्ट फॉर फोटो नाव दिसते, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर भाऊंनो इथे अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर भाऊंनो हे काय करते, मागचं बॅकग्राऊंड कट करून टाकते. तर भाऊंनो अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला याच्या बॅकग्राऊंडवाला फोटोवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून इथं बघू शकते की सेव्ह टू गॅलरी नाव दिसतो. थांबा, प्रोसिजर होत आहे. इथं सेव्ह टू गॅलरी नाव दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर इथं डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काही आपलं अलाइट मोशन आहे त्याला ओपन करून घ्यायचं. आपण अलाइट मोशनवरती फोटो एडिटिंग शिकूया. तर अगदी सोपं आहे भाऊंनो. मटेरियल वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तर बघू शकते की अशा प्रकारे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर फोटो ओपन करून घ्यायचे. ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जे काही मटेरियल आहे ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. एक्सपोर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचं मटेरियल येऊन जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की फोटो दिसतो सिम्पल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं कलर्स तुम्हाला फोटो बदलायचे आहे सिम्पली, तर कलर्स फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून मंदातलं क्लिक करून घ्यायचं आहे. जो काही आपण आता फोटो बॅकग्राऊंडवरला कट केला, तुम्ही कोणचा पण तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो लावू शकता. अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. बघू शकता की वरती आपला फोटो लागून गेलेला आहे. फोटो असा लावायचा की इथे हे झालं पाहिजे, अशा प्रकारे आपला फोटो लावून घ्यायचा आहे. तर भाऊंनो अशा प्रकारे आपला फोटो लावून घ्यायचा आहे. आणि तो जो काही आहे हा पण आपल्याला फोटो बदलून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर दोन्ही पण फोटो बदलून घ्यायचे. इथं सिम्पली नाव दिसतं, सिम्पली नाव बदलून घ्यायचं आणि जे काय आपला लोगो आहे तो अशा प्रकारे कट करून टाकायचा आणि तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घेतलं आहे. कलर्स अँड स्पिन जी याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकते की जे काय आपलं पिन जे आहे ते अशा प्रकारे येऊन जाईल. आणि सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर जे काय आपलं बॅनर वगैरे आहे ते फोटो एडिट वगैरे आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर भाऊंनो पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे कमेंट सांगा, आणि जे काही बॅनर पाहिजे तुम्हाला त्याला पण आपल्याला कमेंट करून घ्यायचं आहे. बघू शकते की अशा प्रकारे आपलं बॅनर रेडी आहे. सर्व मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्री देतो. तुम्ही फक्त कमेंट करा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय.